ठीक आहे, पुन्हा एक वार तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. दुपारपर्यंत 12 वाजेपर्यंत जे काय होतं ठीक होतं. आता इथून पुढं काय होईल ते मला माहीत नाही, नाही का. तर मला जागं ठेवा, ठीक आहे. ओके, प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुझ्या कृपेच्या सिंहासनासमोर नतमस्तक होतो. प्रभू, आमचा अशक्तपण घेऊन तुझ्या चरणी येतो. प्रभू, आम्ही दुर्बळ आहोत, आम्ही लवकर थकतो देवबापा. तुझं वचन ऐकण्यासाठी सुद्धा पुष्कळदा आम्हाला थकवा येतो. परंतु आम्ही प्रार्थना करतो, या दुपारच्या समय आमच्यावर तुझं नियंत्रण ठेव आणि पुन्हा एक वार आमच्या तारणाऱ्या ख्रिस्ताला तू दाखव. प्रभू, आम्ही या नैराश्य, चिंता आणि भीती या अवस्थेला पुष्कळदा तोंड देत असताना प्रभू आम्ही कसं ते हाताळावं, प्रभू आज तुझ्या वचनाने तो आम्हाला त्याद्वारे मार्गदर्शन करावंस अशी आम्ही विनंती करतो. ही दुपारची वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवितो. आम्ही सर्वजण तुझ्या सामर्थ्य हाती पडतो. प्रभू, आमचं नको तर तुझं गौरव हो दे. प्रभू येशूच्या प्रेमळ गोड नावामध्ये प्रार्थना मागतो म्हणतो आहे, आमेन. ओके, तर सकाळी आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या. थोडंसं आपण उजळणी करूया. सगळ्यात अगोदर आपण नैराश्य, नाही का, चिंता आणि भीती त्याची व्याख्या आपण पाहिली. त्यानंतर आपण त्याचं मूळ पाहिलं की त्याचं मूळ काय आहे बरं, देवापासून दूर जाणं. कारण देवाने तशा स्थितीमध्ये मनुष्याला बनवलेलं नाही किंवा त्यासाठी बनवलेलं नाही, आपल्या प्रतिरूपात बनविलेलं आहे. आणि देवाचं जर आपण त्रैक्य देवाबद्दल पाहिलं तर ते घनिष्ठ सहभागिता असणारं हे त्रैक्य आहे. आणि त्याच्यामध्येच आपल्याला पाहायला भेटतं की ही सहभागिता ज्यावेळेस दुरावली जाते मग ते कसं आपल्या दैनंदिन जीवनावर सुद्धा प्रभाव करणारं ठरतं, नाही का. तर अनेक कारणं आपण पाहिले की तरुण वर्ग जे आहेत ते विविध असे छोटे आणि मोठे कारणं कोणते असू द्या, त्याने लवकर ते नैराश्यामध्ये जातात आणि मग लवकर ते काय करतात की थांबायला पाहिजे, विचार करायला पाहिजे, त्याच्याऐवजी ते लवकर निर्णय घेतात आणि त्याचा परिणाम फार भयंकर होतो. ओके, त्यानंतर आपण पाहिलं होतं की जी लक्षणं आहेत नैराश्याची, मग दाविदाच्या जीवनातून आपण पाहिलं की तिथं सांगितलं की मी गप्प राहिलो. तर त्याबद्दल आपण शेवटी पाहत होतो. आणि गप्प राहणं म्हणजे काय आहे, तर अविश्वासणाऱ्यांच्या बाबतीत आपण पाहिलं होतं की ते कशा प्रकारे स्वतःला दुसऱ्या विचारात गुंतवतात. पाप उघड होऊ नये म्हणून ते आणखी पर्याय शोधतात, नाही का. स्वतःला इजा ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना कोणत्याही प्रकारची आशा नाही. विश्वासणारे तरुण जे आहेत म्हणणारे ते वचनापासून, सहभागितेपासून, प्रार्थनेपासून स्वतःला दूर ठेवतात, नाही का, जेणेकरून त्यांची पाप उघड होऊ नये. आणि ते सतत मग त्या वेदनेत राहतात आणि ती निराशा आणखी कठीण त्यांना होत जाते, जसा जीवन रस सुटल्यासारखे, नाही का, जे दाविदाचा प्रसंग होता. आता दाविदाच्या जीवनामध्ये हा जो प्रसंग आलेला आहे तो म्हणतो की मी गप्प राहिलो आणि त्या गप्प राहण्यामुळं म्हणे माझी हाडं जीर्ण झाली. आणि पुढे तो आणखी पुढे जाऊन काय म्हणतो की माझ्यातला जीवन रस सुकून गेलेला आहे. पण ह्या सगळ्यांमागचं जे कारण आहे ते दावीद पुढे देत असताना ते आपल्याला सुद्धा धक्का देणार आहे. आणि ते धक्का देणार यासाठी आहे की दाविदाला जे नैराश्य, जी चिंता आणि जी भीतीने गाठलेलं होतं ते देवाकडून होतं. आणि त्याचं उत्तर तुम्हाला इथं स्तोत्र 32 आणि वचन 4 मध्ये पाहायला भेटतं, जिथं काय सांगितलं, कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार. कारण का बरं माझे हाडं जीर्ण होत चाललीत, का बरं ह्या वेदना आत्यंतिक मला वाटवत आहेत, का बरं माझ्यातील जीवन रस सुकल्यासारखी माझी अवस्था झालेली आहे. त्याचं कारण म्हणजे देवाचा भारी जड हात. आणि या दुपारच्या सत्राला आपण सुरुवात करत असताना देवाचा जो हात आहे त्यावर आपण थोडं मनन करूया. हा जो हात आहे देवाचा, ज्याबद्दल दावीद विचार करत आहे
आणि विश्वासणाऱ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. हा हात जो आहे हा शिस्तीचा हात आहे, अनुशासनाचा हात आहे. कारण देव ह्या प्रसंगाद्वारे त्याच्या लेकरांना घडवतो. त्याच्या लेकरांना तो काय करतो? अनुशासन लावतो. त्याच्या लेकरांना तो शिस्त लावतो. इब्री लोकास पत्रकर्ता याचबद्दल बोलत असताना 12व्या अध्यायामध्ये वचन 5 पासून पुढे म्हणतो, माझ्या मुला, परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नकोस आणि त्याच्याकडून दोषपदरी पडला असता खचू नकोस. कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला काय करतो? शिक्षा करतो. ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला काय करतो? शिक्षा, फटके. परत वचन 7, शिक्षणासाठी पाहिलं. तर ज्यावेळेस आपण काही प्रसंग पाहतो आपल्या जीवनातील आलेले, ते आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की ते पुष्कळ वेळा देवाच्या प्रेमळ हातातून आलेले प्रसंग असतात. आणि दाविदाच्या बाबतीत पण तेच घडलेलं आहे. कारण तो पडलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि त्या स्थितीमध्ये राहावं ही देवाची इच्छा नाही. आणि म्हणून देवाचा जो भारी हात आहे त्याला वारंवार त्याची जाणीव करून देत आहेस की तू किती भयंकर आहेस, तू पडलेला आहेस, तुला यातून बाहेर निघण्याची गरज आहे. आणि जोपर्यंत तू निघणार नाही तोपर्यंत हा हात असाच जड वाटणार आहे तुला. तुम्हाला माहिती आहे का, अशाच प्रकारचं चित्रण तुम्हाला करिंथ मंडळीमध्ये सुद्धा पाहायला भेटल. करिंथ मंडळीची समस्या काय होती माहिती तुम्हाला? ज्यावेळेस सुरुवातीलाच आपण येतो तर त्या ठिकाणी पौल जो आहे फार परखडपणे करिंथ मंडळीला बोलतो. तो करिंथ येथील मंडळीला सगळ्यात अगोदर तो एक व्यक्ती जो कुकर्म करत होता त्याबद्दल बोलतो, बरोबर. आणि त्याबद्दल बोलत असताना विशेष करून मंडळीची चूक काय होती? मंडळी त्याकडे डोळे झाक करत होती. मंडळी म्हणत होती की आम्ही प्रीतीच करतोय, कारण देवाने सांगितलं ना प्रीती करायला, आणि तो पाप करतोय. आणि मंडळी त्याकडे लक्ष देत नाही. मंडळी तिचं शिस्त विसरून गेलेली आहे. याही पलीकडे जास्त जर आपण पाहिलं तर ती मंडळी जी होती त्यामध्ये मतभेद होते. त्या मंडळीमध्ये वारंवार भांडणं चालू होते. कृपादानांवर पण चढाओढ चालू होती. त्यामध्ये कोणाचं कृपादान उच्च आहे, कोणाचं लहान आहे, कमी दर्जाचं आहे, त्यावर सुद्धा विचार करायला लागले होते. एवढंच नाही तर त्या ठिकाणी ते प्रभूच्या मेजामध्ये एकत्रित यायचे, तर त्या ठिकाणी सुद्धा श्रीमंत व्यक्ती लोक जे आहेत त्यांचा वेगळा गट असायचा, त्यांना वेगळीकडे बसवलं जायचं. आणि ते मेज प्रभूच्या मेजामध्ये, प्रभू भोजनामध्ये ज्यावेळेस एकत्रित यायचे त्याच्यानंतर जेवण दिलं जायचं, त्यावेळेस काय करायचे? जे श्रीमंत लोक आहेत ते लवकर जेवण घ्यायचे आणि मागे जे गरीब लोक राहायचे ते उपाशी राहायचे, गरीबावर ते अन्याय करायचे. ही मोठी समस्या करिंथ मंडळीची होती. आणि अशा वेळी त्या मंडळीला देवाने कसं अनुशासन लावलं माहिती तुम्हाला? तो जो व्यक्ती पापात होता, पाऊल म्हणे त्याला हाकलून द्या मंडळीतून बाहेर, त्याला बाहेर काढा. आणि ज्यावेळेस त्याला बाहेर काढण्यात आलं, दुसऱ्या करिंथकराच्या पत्रामध्ये आपण पाहतो की देवाने त्याला होरपळल्यासारखं बाहेर पुन्हा त्याच्या मंडळीत तो घेऊन आला. हे काय आहे? होरपळणं बाहेर. कारण जिथं देवाच्या कृपेविना, सहभागितेविना ज्यावेळेस बाहेर पडतो माणूस, मंडळीतून बाहेर पडतो, त्यावेळेस ज्या वेदना होतात त्या वेदना पुन्हा त्याला प्रेमळ पित्याकडे खेचून घेतात. उदळ्या पुत्र माहिती ना तुम्हाला? त्याची घटना तशीच आहे ना? तेच घडलेलं आहे. करिंथ मंडळीबद्दल बोलत असताना पौल काय म्हणतोय बघा, त्या मंडळीमध्ये काय आलं होतं, देवाने शिस्त कशी लावली बघा. इथं वचन 30 मध्ये प्रभोजनाच्या भ्रष्टीकरणाबद्दल पौल बोलत आहे आणि तो म्हणतो की पहा तुमच्यामध्ये पुष्कळ जण दुर्बळ, पहिले करिंथ 11 अध्याय वचन 30 मध्ये, पुष्कळ जण दुर्बळ, आजारी आहेत आणि बरेच निद्रेत आहेत. हे सत्य पचवणं फार कठीण आहे, परंतु हे सत्य आहे की देवाची शिस्त कधी कधी आपल्याला निद्रेत पण घेऊन जाऊ शकते. तुम्हाला माहिती आहे अरण्यामध्ये इस्रायल लोकांना देवाने मारलं सुद्धा है ना. आणि तेच करिंथमध्ये सुद्धा होतं. कारण देवाची इच्छा आहे की हे माझे लेकरं आहे ते पापातच आपलं जीवन व्यतीत करू नये, तो वारंवार त्यामध्येच पडून राहू नये. तर मग त्यापेक्षा तो ह्या भूतलावरून इकडं आलेला बरा, नाही का. कारण आपल्याला माहीत आहे तारण सर्वस्वी देवाच्या कृपेने, त्याच्या अद्भुत कार्याद्वारे. आपण केलेल्या पापाबद्दल आपल्याला परिणाम भोगावा लागतो. त्याचा परिणाम त्याच्याबद्दल देवबाप आपल्याला जबाबदार धरतो, जे दाविदाच्या बाबतीत सुद्धा घडलेला आहे. तर देवाचा हात जो आहे भारी, तो हात दाविदाने अनुभवलेला आहे. आणि तोच हात पुष्कळदा आपण सुद्धा अनुभवतो ज्यावेळेस आपण पापात पडतो. देवाचा भारी हात
आपल्याला जाणवतो. आणि तो अनुभव दावीद जो आहे तो पाहत आहे. दाविदाच्या जीवनातील येणारं हे नैराश्य हे अकस्मात नव्हतं, नाही का, तर हे जणू काय त्या देवाच्या प्रेमळ हातापासून होतं. ते रागाने नव्हतं, तर दयाळूपणाचं होतं. पण तो हात इतका भारी होता की तो पचवू शकत नव्हता. आणि म्हणून तो तिथं बोलतो, नाही का. आणि याबद्दल बोलत असताना जॉन कॅल्विन म्हणतात की देव आपला हात आमच्यावर ठेवतो तो आपल्याला नरकात चिरडण्यासाठी नाही, तर पुन्हा आपल्या जवळ घेण्यासाठी, नाही का. आणखी एक देवसेवक अशा प्रकारे म्हणतात की देव आपल्या छडीने आपल्याला जखमी करतो जेणेकरून आपण त्याच्या प्रेमळ बाहूकडे धावत जाऊ. हे किती अद्भुत आहे. हे सत्य फार आपल्याला अचंबित करणारं ठरतं, पण हे सत्य आहे. हे सत्य आहे, नाही का. आणि ज्यावेळेस आपण आता नैराश्याबद्दल पाहतो, नैराश्य, भीती आणि चिंतेबद्दल विचार करतो, तर मग विश्वासणारे आणि अविश्वासणारे यांच्यामध्ये काय फरक आहे. ज्यावेळेस या प्रसंगाला ते तोंड देतात, तर त्याबद्दल पाहत असताना आपण स्तोत्र 32 आणि वचन 9 आणि 10 कडे जाऊया, जिथं आता एक उदाहरण दावीद जो आहे तो देत आहे. तिथं सांगितलं निर्बद्ध घोडा व खेचर यांसारखे होऊ नका. दोन प्राण्यांबद्दल सांगितलंय, घोडा आणि खेचर. घोडा किंवा खेचर म्हटलेलं आहे. त्यांच्यासारखं होऊ नका, कारण तुम्हाला माहिती आहे का, त्यांना आवरण्यासाठी लगामाची गरज आहे. ते तसे कह्यात राहू शकत नाहीत, ते तसे ताब्यात राहू शकत नाहीत. ते प्राणी ते स्वतःच्या सामर्थ्याचा, स्वतःच्या इच्छेने उपयोग करतात ते. आणि पुढे काय सांगितलं वचन 10 मध्ये, दुर्जनाला पुष्कळ दुःखे भोगावे लागतात, परमेश्वरावर भाव ठेवणाऱ्यांभोवती वात्सल्याचे वेष्टन असते. इथं तुम्हाला माहिती आहे का, दावीद निर्बुद्ध घोडा आणि खेचर किंवा खेचर ह्यासारखं कसा राहिला. जर तुम्हाला ते पाहिजे संदर्भानुसार, तर वरचे वचन 3 आणि 4 जोडून हा संदर्भ पहा, तिथं तुम्हाला समजेल. कारण दावीद गप्प होता. त्याला माहीत आहे काय बोलायला पाहिजे, मला इथं कबूल करायला पाहिजे मी चुकलेलो आहे, मला उघड व्हायला पाहिजे देवासमोर. पण मी काय करत आहे, माझा गर्व असा आहे की मला देवासमोर कबूल नाही व्हायचं. मी माझ्या स्वतःच्या परीने प्रयत्न करेल की देवा मला तुझ्यासमोर नीतिमान उभं राहायचं आहे, मी माझ्या परीने प्रयत्न करून तुझ्यासमोर उभं राहणार आहे. पण नाही, त्याची अवस्था तशीच होती. आणि मग देव नैराश्य, चिंता आणि भीती अशासारख्या लगामांचा उपयोग करतो पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी, पुन्हा आपल्याला ताब्यात ठेवण्यासाठी. अविश्वासणाऱ्यांच्या बाबतीत हे कसं आपण पाहू शकतो. अविश्वासणाऱ्या तरुणांच्या बाबतीत ते घोडा आणि किंवा खेचरासारखे कसे होऊ शकतात. ते पापामध्ये आपलं सतत जीवन जगतात. तेच एक उदाहरण आपल्याला इफिस 2 मध्ये पाहायला भेटतं की जे आध्यात्मिक रीतीने मृत आहेत आणि पातकांमध्ये ते चालत आहेत. या जगातील राहटीप्रमाणे ते चालणारे आहेत आणि इतरांप्रमाणे ते क्रोधाची प्रजा आहेत. पण ज्यावेळेस आपण पाहतो तर ह्या सगळ्या स्थितीमध्ये अविश्वासणारे काय करतात, काय उपाय शोधतात बरं अविश्वासणारे तरुण या स्थितीमधून वाचण्यासाठी. मग पुन्हा एक वार सोशल मीडियाकडे जातात, नाही का. तिथं काहीतरी आम्ही आमचा विरंगुळा पाहू, आम्ही काहीतरी आमचं मन भटकू, जेणेकरून आम्ही या नैराश्यातून बाहेर येऊ. त्यानंतर काहीतरी व्यसन लावून घेतात, आहे का, दारूबाजी किंवा काहीतरी ड्रग्ज किंवा अनैतिक कृत्य, वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी ते काय करतात, धाव घेतात, जेणेकरून ह्या गोष्टी ज्या आहेत ना आम्हाला ह्या स्थितीतून बाहेर काढेल. पण तुम्हाला माहिती आहे ह्या गोष्टी आणखी त्या स्थितीमध्ये तुम्हाला ओढून नेतात आणि एक दिवस नष्ट करतात. ही भयंकर गोष्ट आहे. त्यानंतर आणखी एक उपाय ते करतात, ते म्हणजे काय, सकारात्मक विचार. म्हणजे काय, प्रेरणादायी वक्ते, नाही का, जे असे की जे तुम्हाला फार प्रेरणा देतात जगातील, हे करा, तसं करा, असं करा, अशा गोष्टींकडे जातात. किंवा मानसिक आरोग्य सल्ला देणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे ते धाव घेतात. नाहीतर मग सगळ्यात शेवटचा उपाय म्हणजे काय, ते इतरांपासून दूर राहू लागतात. एकटेपणाने स्वतःला ते कोंडून घेतात या स्थितीवर उपाय म्हणून. पण याचा परिणाम काय होतो माहिती आहे, वचन 10 नुसार, दुर्जनाला पुष्कळ दुःखे भोगावे लागतात. त्यांचं दुःख तिथंच थांबत नाही. दाविदाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर नक्कीच त्याला दुर्जन म्हटलेलं नाही आहे. पण दाविदाबद्दल विचार करत असताना त्याचं जीवन कशा प्रकारे बदललं गेलं, तो पुन्हा कशा प्रकारे देवाकडे आलेला आहे त्याबद्दल आपण पाहतो. पण दुर्जन तसे नाही आहेत. दुर्जन देवाकडे येण्याची त्यांची इच्छाच नाही आहे.
पण तुम्हाला माहिती आहे का की घोडा आणि खेचराचं हे जे चित्रण इथं करण्यात आलेलं आहे हे मनुष्याची नैसर्गिक अवस्था दाखवणारी आहे. समज नसलेला मनुष्य जो सत्याला विरोध करणारा आहे. देवाचा पुरवठा जो आहे तो म्हणजे काय, हे दुःखाचं लगाम, त्याद्वारे तो रोखण्याचा प्रयत्न करतो. पण हा जो व्यक्ती आहे तो थांबला जात नाही. नैराश्य, भीती जी आहे ती अविश्वासणाऱ्यामध्ये जणू काय देवाच्या कृपेची घंटाप्रमाणे आहे, जी त्यांना काय दाखवते की क्षमेशिवाय पर्याय नाहीये. ख्रिस्तावर विश्वास नसल्यास दुःखे वाढतच जातात नाही का. मन शांतीचा अभाव, मृत्यूची भीती, संकटात स्थिरता, हे सगळे जे आहे तारणाऱ्याची गरज दाखवणारे आहेत. आणि मग त्याच्या पलीकडे विश्वासणारे तरुण, त्यांची अवस्था कशी आहे, घोडा किंवा खेचरासारखी. तर ते सुद्धा काय करतात, कधी कधी हट्ट करतात नाही का. जसं दाविदाने केलं शांत बसण्याचा, पण तो जास्त काळ शांत बसू नाही शकला, कारण देवाचा जो भारी हात होता त्याला तो बसू शकला नाही. देवाचा आत्मा वारंवार टोचणी देतो. त्याचं वचन त्या हातोड्याप्रमाणे ते वारंवार आपल्या हृदयाला टोचणी देणार आहे. वारंवार ते आपल्याला ते फटके मारतं, आपल्याला जखमी करतं आंतरिक रीतीनं. आपण शांत बसू शकत नाही, ते अस्वस्थ करतं. पण इथं माहिती आहे का, काही काळ तो प्रयत्न करत आहे दावीद, त्या लगामा विना असणाऱ्या घोड्याप्रमाणे. तो जुमानत नाही, तो म्हणतो मी जरा शांत बसून बघतो. पण तुम्हाला माहिती आहे का, त्याच्या जीवनामध्ये ती अस्वस्थता, त्या वेदना आणि तो त्रास अधिक आलेला आपल्याला दिसून येतो. हट्ट जो आहे तो अस्वस्थता निर्माण करतो नाही का. जो विश्वासू व्यक्ती जो आहे तो त्या घोडा आणि खेचरासारखं कसं वागतो बोला, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनास तो विरोध करतो. आणि अशावर देवाचा जो भारी हात आहे तो तुम्हाला पडलेला पाहायला भेटत. आणि ते भारी हात या नैराश्य, चिंता आणि भीतीच्या स्वरूपामध्ये प्रगट होतो. जोपर्यंत तो पश्चातापाने त्याचं हृदय मऊ होत नाही तोपर्यंत त्या आत्म्याला काळोख्याने काय केलं जातं, वेढलं जातं नाही का. मग या सगळ्या गोष्टींमध्ये पवित्र शास्त्रीय उत्तर काय आहे, पवित्र शास्त्रीय उपाय काय आहे, आणि त्याच्याकडे आता आपण जाणार आहोत. आपण निराशेचं मूळ पाहिलं, त्याची कारणं पाहिली, त्यानंतर आपण त्याच्या पुढे जाऊन जे विश्वासणारे आणि अविश्वासणारे कशा प्रकारे स्वतःहून उपाय शोधतात त्याबद्दल आपण पाहिलेलं आहे. आता पवित्र शास्त्रानुसार आपण ही स्थिती कशी हाताळावी त्याबद्दल आपण थोडक्यात विचार करूया. आता नैराश्य, चिंता आणि भीती यावर जर आपल्याला विजय मिळवायचा आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला योग्य समज येणं गरजेचं आहे. ती योग्य समज काय आहे, जी दाविदाला आली, जी देवाच्या आत्म्याचं अद्भुत कार्य आहे. देवाच्या आत्म्याने त्याची जाणीव दाविदाला करून दिली, तीच आपल्याला सुद्धा होणं गरजेचं आहे. दावीद म्हणतो सुरुवातीला, ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. ज्याच्या हिशोबी परमेश्वराने तिचा दोष लावत नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य. वचन 5, मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले. स्तोत्र 32 आपण पाहत आहोत. वचन 5, मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपले अनिती लपून ठेवली नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केलीस. ओके, तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केलीस. आता वचन 5 जे आहे त्याकडे बारकाईने लक्ष द्या. त्या ठिकाणी तुम्हाला काही महत्त्वाचे शब्द पाहायला भेटतील. काय काय शब्द पाहायला भेटतात बरं तिथं तुम्हाला वचन 5 मध्ये? ओके, काय काय पाहायला भेटते तिथं? पाप, बरोबर. आणखी क्षमा, आणखी बरोबर, आणखी बरोबर, आणखी काय काय दिसतं? आणखी कबूल केलं, बरोबर. सगळं तुम्ही पाहत आहे, मस्त चांगलं निरीक्षण करत आहे. परंतु आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, त्याला समज आली नाही का? काय समज आली? त्याने पाप कबूल केलं, बरोबर आहे. त्याने लपून ठेवलं नाही, बरोबर आहे. पण कुणाजवळ त्याने पाप कबूल केलंय?
सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे परमेश्वर. ओके. आणि योग्य जी समज आहे ती तुम्हाला खऱ्या रीतीने देवाच्या, विशेष करून आपल्याला त्या नैराश्याच्या पलीकडे विजय देणारी आहे. आणि वचन 5 आपल्याला त्या 3 गोष्टी सांगते. पहिले देवाबद्दल, दुसरं माझी वैयक्तिक स्थिती, आणि तिसरं क्षमा. आणि या 3 गोष्टी ज्या आहेत हा सुवार्तेचा गाभा आहे, जे आपल्या नैराश्य, चिंता आणि भीती यावर एक सुंदर उपाय आहे. कारण सरते शेवटी तुमची कोणतीही समस्या असू द्या, तुम्ही काहीही करा, तुम्हाला सरते शेवटी ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे यावं लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही. आणि वचन 5 मध्ये ज्यावेळेस आपण येतो तर तुम्हाला तेच पाहायला भेटतं. मग आता सगळ्यात पहिली गोष्ट, देवाबद्दल विचार करत असताना पवित्र शास्त्रातील देव कसा आहे, सगळ्यात अगोदर आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे. याची समज येणं गरजेचं आहे आपल्याला जर नैराश्य, चिंता आणि भीती जर हाताळायची आहे पवित्र शास्त्रानुसार, तर आपल्याला पवित्र शास्त्रातील देव कसा आहे सगळ्यात अगोदर त्याची जाणीव करून घ्यावं लागेल. आपल्याला माहिती आहे पवित्र शास्त्रामध्ये प्रगट झालेला देव हा त्रैक देव आहे, बरोबर. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकच जिवंत खरा देव आहे. परंतु त्या एकच देवपणामध्ये सामावलेले 3 व्यक्ती आपल्याला पाहायला भेटतात. देवचा पिता, देवचा पुत्र आणि देवचा पवित्र आत्मा. 3 वेगळे देव नाही, एकच जिवंत खरा देव आहे, ज्याने सर्व विश्व निर्माण केलेलं आहे, जो महान आहे, जो गौरवी आहे, जो सार्वभौम निर्माण करता आहे, जो पवित्र आहे, जो सर्व सामर्थ्य आहे, जो सर्वव्यापी आहे, जो सर्व ज्ञानी आहे, त्याच्या इच्छेशिवाय एक पानही पडू शकत नाही, जो सर्वश्रेष्ठ देव आहे. आणि त्या जिवंत देवाला जाणून घ्यायचे ना, त्याच्या गुण वैशिष्ट्यांतून आपण जाणू शकतो तो कसा आहे. त्या पवित्र देवाबद्दल आपण विचार करतो, त्याच्याबद्दल पाहतो. तो फक्त निर्माण करताच नाही, तो पवित्र, सर्व सामर्थ्य, सर्व ज्ञानी, सर्वव्यापी, गौरवी, पराक्रमी नाही का. तो इतकाच देव नाहीये, तर तो तारणारा सुद्धा आहे. कोण आहे तो तारणारा आहे. आणि हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे आपल्याला महान आशा देणारं ठरतं. आणि दाविदाने समजून घेतलेलं आहे की तो देव कोण आहे. तो महान गौरवी देव आहे. आणि मी गप्प बसलोय, दाविदाला वाटत होतं की नाही, त्याच्यापासून कदाचित मी शांत बसू शकेल, मी लपू शकेल, पण नाही, तो देव कोण आहे त्याच्याबद्दलची समज त्याला आलेली आहे. आणि हे कुणापासून माहिती आहे तुम्हाला? हे स्वतःहून आलेलं नाही, देवाच्या आत्म्याचं अद्भुत कार्य आहे. कारण ही समज देवाच्या कृपेने आहे, देवाच्या आत्म्यापासून आहे. आपण स्वतःहून कधीच हे करू शकणार नाही. दुसरी गोष्ट वचन 5 मध्ये आपल्याला पाहायला भेटते ती म्हणजे काय? मी माझे पाप, कुणाचे? माझी वैयक्तिक अवस्था, माझी वैयक्तिक जी स्थिती आहे त्याबद्दल मला समज येणं गरजेचं आहे. मी कसा आहे? ख्रिस्त विरहित रीतीने मी आत्मिक मृत होतो, देवापासून दुरावलेलो होतो. माझी कृत्य देवासमोर कधीच आनंद देणारी नव्हती. मी कधीच देवासमोर उभं राहू शकत नव्हतो. मी पूर्णपणे पापी आणि भ्रष्ट आहे. मी देवासमोर नीतिमान म्हणून उभं राहण्यास असमर्थ आहे. आणि एवढंच नाही तर मी देवाच्या त्या नीतिमान मागण्या पूर्ण करू शकणार नाहीये. मग अशा या दयनीय अवस्थेमध्ये, या स्थितीवर उपाय काय आहे? तर उपाय हाच आहे की देवाने पुढाकार घ्यावा. आणि तो पुढाकार आपल्याला त्या क्षमेकडे घेऊन जातो. तो पुढाकार आपल्याला ती खरी जो विजय आहे त्याच्याकडे घेऊन जाणार आहे. तो पुढाकार माहिती देवाने कसा घेतला? प्रायश्चित्ताद्वारे, किंमत चुकवल्याद्वारे. देवाने ती किंमत चुकवलेली आहे. कुठं? ख्रिस्तामध्ये, त्या वधस्तंभावर. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जी नैराश्य, चिंता आणि भीती यामधून जाता, तुमच्या अगोदर कोणीतरी त्या ठिकाणी गेलेला आहे, त्याने ते सहन केलेलं आहे. कारण ते एक पापाचा परिणाम म्हणून, पापानंतर आलेली ही अवस्था आहे. आणि म्हणून असा तारणारा पाहिजे
ज्याने यावं आणि त्याने स्वतः त्या स्थितीमधून जावं, त्याने परिपूर्ण आज्ञापालन करावं आणि आम्हाला वाचवावं. आणि केवळ आणि केवळ ख्रिस्ताने केलेलं आहे त्या वधस्तंभावर. मग आपण पुन्हा वचन 1-2 कडे जातो. सुरुवातीला आपण जे शिकलो होतो 3 शब्द, अपराध, पाप आणि अनिती. आठवतं सगळ्यांना? सगळ्यात अगोदर ज्या प्रकारे पापाची व्याख्या 3 पदरी शब्दांनी दिलेली आहे, किंवा पापाचा जो उलगडा आहे तो अशा प्रकारे 3 पदरी दिलेला आहे. बंड करणं, निशाणा चुकविणं किंवा आंतरिक दोष. तर तशाच प्रकारे 3 पदरी उपाय सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि तो उपाय दावीद तिथं देतो. आणि प्रत्येक वचनामध्ये जर तुम्ही पाहिलं तर वाचा बरं वचन 1-2. फक्त अपराधावरच तिथं थांबलेला नाहीये. तर अपराधासोबत काय बघा, ज्याच्या अपराधाची क्षमा, नंतर ज्याच्या पापावर पांघरून घातलेलं. त्याच्यानंतर वचन 3 वचन 2 मध्ये काय, ज्याच्या हिशोबी आणि तिचा दोष लावत नाही. पाहिलं, पापाची व्याख्या जर ह्या 3 पदरी इतकी नाही का मोठ्या प्रमाणात दाखवली, तर त्याचा उपाय सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहिजे. आणि मोठ्या प्रमाणात तिथंच पाहायला भेटत आहे. अपराधाची क्षमा, पापावर पांघरून आणि अनितीचा हिशोब. तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अपराधाबद्दल आपण विचार केलेला आहे, पाहिलेला आहे, बंड करणं देवाच्या विरुद्ध. पण त्याच्या पलीकडे क्षमा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे तिथं क्षमा या शब्दाचा अर्थ काय होतो मूळ भाषेमध्ये? उचलून नेणं, वाहणं, सहन करणं, दूर करणं. आणि हे चित्र तुम्हाला कुठं घेऊन जातं माहिती आहे तुम्हाला? जुन्या करारामध्ये देवाने ज्यावेळेस सांगितलं होतं मोशेद्वारे आरोनाला, आणि विशेष करून लेवी 16 मध्ये जो प्रायश्चित्ताचा दिवस आहे ते आठवा, जिथं 2 बकऱ्याबद्दल सांगितलं नाही का, एक अर्पण करण्यासाठी आणि एक पाप वाहून नेण्यासाठी. आणि त्याच्याबद्दल बोलत असताना काय सांगितलं, जो पाप वाहून नेणारा आहे त्याच्याबद्दल सांगितलं की आरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्रायल लोकांची सर्व दुष्कर्मे व अपराध ह्यांचा म्हणजे त्यांच्या सर्व पापांचा अंगीकार करावा व ती त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून त्याला नेमलेल्या मनुष्याच्या हाती रानात पाठवून द्यावं. आणि मग वचन 22 लक्ष देऊन पहा, लेवी 16 वचन 22, तो बकरा त्यांच्या सर्व दुष्कर्मांचा भार घेऊन निर्जन प्रदेशात वाहून नेईल. मनुष्याने त्या बकऱ्याला रानात सोडून द्यावे, अशा ठिकाणी त्याला सोडायचं होतं. तो पुन्हा माघारी येणार नाही. आणि याचं प्रतीक होतं की देवाने त्याचे पाप दूर केलेले. आणि हे त्या येणाऱ्या महान कोकऱ्याचं चित्र देत होतं की जो एक दिवस येणार आहे, ह्या बकऱ्यापेक्षाही श्रेष्ठ असा देवाचा कोकरा, जो आमचे पाप इतके दूर नेणार आहे की ज्याची आम्ही गणतीच करू शकणार नाही. आणि तो कोण आहे माहिती आहे? प्रभू येशू ख्रिस्त. यशया 53:6 मध्ये त्याच्याबद्दल सांगितलं, आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपला मार्ग धरला होता. हे बंडखोरीबद्दल दाखवितं आम्ही आमचा मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. कोणावर? ख्रिस्तावर लादले. ख्रिस्तावर लादले. ख्रिस्ताने आपला दोष, आपला भार वाहिलेला आहे, जो भार आम्ही कधीच सहन करू शकलो नसतो. जिथं आपण कुठंच टिकाव धरू शकला नसता, तो भार कोणी वाहिलाय? गेतशेमाने बागेचं चित्र आठवतं का? जिथं पूर्ण ख्रिस्त व्याकुळ झालेला दिसतो. त्याचं जे घामाचे थेंब आहे त्या रक्तासारखे पडताना दिसत आहे. ते अतिवेदना दाखवत आहे, अति तीव्र वेदना. आणि ते नैराश्याचे चित्र, आपण ज्या नैराश्यातून जातो ना त्याच्या कितीतरी पटीने जास्त असणारं नैराश्याचं चित्र आहे. तो गौरवी ख्रिस्त आपल्या पुढे भयंकर नैराश्याला तोंड देऊन पुढे गेलेला आहे. योहान 1:29 मध्ये अगदी स्पष्ट सांगितलंय. बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. ख्रिस्ताने आपले पाप
स्वतःवर घेतलेलं आहे, ते वाहून नेलेलं आहे. पुढे दुसरा शब्द जो होता तो म्हणजे पापावर पांघरून घालणं. पापावर पांघरून घालणं. आता पापाचा अर्थ आपण पाहिला काय, निशाणा चुकविणं, नाही का. पण जर तुम्ही त्याबद्दल जर पाहिलं तर हा जो शब्द आहे इथं आपल्याला पाहायला भेटतं, पांघरून घालणं म्हणजे देव स्वतः पाप झाकतो. आणि हे चित्र आपल्याला उत्पत्तीकडे घेऊन जातं. आदामाने सगळ्यात अगोदर कृती काय केली ज्यावेळेस त्याने पाप केलं? सगळ्यात अगोदर ही कृती केली की त्याने स्वतःला पानांद्वारे झाकण्याचा प्रयत्न केला. कशाने? स्वतःची नग्नता. तो झाकू शकला का? नाही, नाही झाकू शकला, कारण तो इतका तोकडा आहे आपले प्रयत्न. आपण कधीच आपले पाप झाकू शकत नाही. पण खरं पाप झाकणं केवळ देव करू शकतो. आणि जुन्या करारामध्ये त्याच्यासाठी देवाने तात्पुरतं सावली दिली होती, साधनं, किंवा आपण काय म्हणू शकतो एक तात्पुरता उपाय दिला होता, अर्पण. ते आपल्याला ख्रिस्ताकडे बोट दाखवित होते. आणखी एक गोष्ट तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो, विशेष करून ज्यावेळेस पापाबद्दल आपण विचार करतो की निशाणा चुकविणं, नाही का, तर आपण त्या देवाच्या दर्जापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. आपण नियमशास्त्र पालन करू शकत नाही पूर्ण, नाही का. जे धार्मिक पुढारी होते प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामधले, त्यांना वाटत होतं की आम्ही सगळं पालन करतो, नाही का. कारण काय सांगितलं? खून करू नको. आम्ही कधी चाकू घेतला नाही, कोणाला मारलेलं नाही. व्यभिचार करू नको, आम्ही ती कृतीच केलेली नाही, कधीच नाही केली ना आम्ही. मग आम्ही झालो, आम्ही कसे आहेत मग? नीतिमान आहोत देवासमोर. पण खऱ्या रीतीने ज्यावेळेस ख्रिस्त त्यांना उलगडा देतो त्या नियमशास्त्राचा, त्यावेळेस तिथं कोणीच सापडणार नाही. तो म्हणतो बघा तसं सांगितलंय खून करू नको म्हणे, पण मी तुम्हाला सांगतो काय म्हणे, जो आपल्या भावाचा द्वेष करतो त्याने काय केलंय? मग आता सांगा तुमच्यामध्ये खून करणारे किती आहेत? ते म्हणे बरं आणखी पुढे जाऊ, जो आपल्या मनात एखाद्या स्त्रीबद्दल किंवा एखाद्या पुरुषाबद्दल वाईट विचार करतो त्याने काय केलंय? मग आता सांगा कोण वाचलं याच्यातून? नाही, नियमशास्त्र आपल्यासमोर आपला दोष प्रगट करतं. मग तुम्हाला माहिती आहे का, देवाने ते सुद्धा झाकलंय. त्याची सुद्धा कृती तिथं निवास मंडपामध्ये तुम्हाला पाहायला भेटते, जिथं देवाचं दयासन आहे. कराराचा कोश, ज्याच्यामध्ये तुम्हाला तो मानना, त्यानंतर काय होतं तिथं आणखी आरोनाची काठी, आणि आणखी काय होतं? नियमशास्त्र. तुम्हाला माहिती आहे ते कशाने झाकलेलं आहे? हे बघा हे चित्र समोर, हे दयासन दिसतं ना, त्याने इथं झाकून ठेवलेलं आहे नियमशास्त्र. देवाला माहिती आहे आपण पूर्णपणे पालन करू शकत नाही. तो म्हणतो यस, माझी दया झाकून टाकत आहे. आणि कसं झाकलं माहिती आहे तुम्हाला? ख्रिस्तामध्ये. त्याच्यासाठी ख्रिस्ताने ती किंमत चुकवलेली आहे. यशया 61 आणि 10 मध्ये आपण पाहतो की त्याचं नीतिमत्वाचं वस्त्र आपल्याला घालण्यात आलेलं आहे. त्याच्या नीतिमत्वाने आपल्याला झाकलेलं. एकच शक्य झालेलं आहे कारण ख्रिस्त आपल्या पुढे आला, ख्रिस्त आपल्यासाठी जगला, ख्रिस्त आपल्या बदली मरण पावलेला आहे. ख्रिस्ताने ते सर्व आज्ञापालन तुमच्या आणि माझ्या जागी केलेलं आहे. पुढे वचन 2 मध्ये आणि तिचा दोष आणि तिचा तो हिशोब घेत नाही, नाही का. तर हिशोब जो शब्द आहे ना, तो आपल्याला कशाबद्दल दाखवतो? लेखाजोखा, नाही का. जसं एखादा गुन्हेगार आहे, त्याची सर्व मोठी लिस्ट आहे त्याने केलेल्या अपराधांची. पण तुम्हाला माहिती आहे का, तो गुन्हेगार जो आहे इतकी मोठी लांब अशी लिस्ट आहे त्याची, आणि कोणतरी येतं आणि ती प्रत्येक लिस्ट खोडून टाकतं. असं होईल का या जगात? नाही. पण ख्रिस्ती जगतामध्ये झालंय, कोणीतरी ती खोडली, पण त्याच्यासाठी त्या प्रत्येक गुन्ह्याची योग्य ती भरपाई करण्यात आलेली आहे. म्हणूनच तुम्ही ज्यावेळेस आपण पाहतो कलस्से 2:14 मध्ये काय सांगितलंय? आपल्याला प्रतिकूल असलेलं विधींचं ऋणपत्र त्याने खोडलं व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केलं. किती अद्भुत आहे. हे बाय चित्र दिसतं ना समोर. पहिला आदाम प्रतिनिधिक मस्तक, नाही का, त्याने पाप केलं. ते पाप आपल्या माथी आपल्या खात्यात गणण्यात आलं. आपण सर्वजण त्या स्थितीमध्ये जन्मास आलो. पण शेवटचा आदाम आला, त्याने आपलं पाप स्वतःवर घेतलं आणि त्याची नीतिमत्वता त्याने आपल्याला बहाल केलेली आहे.
पहिल्या आदामाने फक्त एकच दिलं, ते म्हणजे मृत्यू. पण शेवटच्या आदामाने आपल्याला जीवन दिलेलं आहे. हे आपल्याला महान रीतीने सांत्वन देणार आहे. अद्भुत, हे किती अद्भुत आहे, किती महान आहे. आणि मग नैराश्य, चिंता आणि भीतीच्या पलीकडे ज्यावेळेस आपण या सुवार्तेवर मनन करतो, ही सुवार्ता आपल्याला कोणत्याही प्रकारचं नैराश्य असू द्या, ते आनंद देणारी ठरते. प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या परिपूर्ण कार्यावरील विश्वासाद्वारे आपण नीतिमान ठरवण्यात आलेलो आहोत. आणि हेच वचन पाऊल रोमकरास पत्रामध्ये वापरतो की आपण नीतिमान ठरवण्यात आलेलो आहोत देवाच्या कृपेने. आणि हे कार्य माहिती आहे कसं होतं? अविश्वास ज्ञानाच्या बाबतीत कसं घडतं माहिती आहे तुम्हाला? पवित्र आत्मा त्या मृत व्यक्तीला आत्मिक रीतीने जिवंत करतो. सुवार्तेद्वारे त्याला त्याच्या पापाबद्दल, नीतिमत्वाबद्दल, न्याय निवाड्याबद्दल खात्री करून देतो. त्याला ख्रिस्ताची गरज दाखवितो आणि त्याला पश्चातापी हृदय देतो. तो खरा तारणदायी विश्वास त्याच्या ठाई उत्पन्न करतो, नाही का? मग विश्वासणाऱ्याच्या बाबतीत पण कसं आहे? नेहमी पवित्र आत्मा हेच कार्य आजही आपल्या जीवनात करतो. ज्यावेळेस आपण पडतो त्यावेळी तो वारंवार आपल्याला टोचणी लावतो, तू पापी आहेस, तू पडलेला आहेस. तो देवाचा जो सार्वभौम देव, जो नीतिमान प्रभू, त्याचा नियम तू मोडलेला आहे. त्यामुळं आता तू ही जी सहभागितेचा आनंद आहे तो घेऊ शकणार नाहीस. तो खिन्न होतो. आपल्याला तो पुन्हा वारंवार देवाची नीतिमत्वता दाखवितो, न्याय निवाड्याबद्दल आठवण करून देतो. देवाचा भारी हात भयंकर रीतीने तो आपल्या हृदयात दाखवितो आणि त्यामुळे आपल्याला पुन्हा त्या पश्चातापाकडे तो घेऊन येतो. हे केवळ अद्भुत आहे आणि योग्य समज आहे, देवापासून आहे, जे आपल्याला नैराश्यावर काय करते? विजय घेऊन देणारी आहे. मग कोणत्याही प्रकारचं नैराश्य असू द्या, त्यावर देव आपल्याला विजयी करतो. त्यानंतर आता याच्याही पलीकडे, मग नैराश्याच्या पलीकडे भरपूर आनंद पाहिजे, बरोबर? आणि तो आनंदसुद्धा वचन 11 मध्ये दिलेला आहे बघा. 32:11 मध्ये, आहो नीतिमानांनो, परमेश्वराच्या ठाई आनंद उत्सव करा. आहो सरळ मनाचे जन हो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. 3 पदरी गोष्टी तुम्हाला इथं पाहायला भेटतील पूर्ण स्तोत्रामध्ये. 3 पदरी व्याख्या पापाची, 3 पदरी तुम्हाला उपाय पाहायला भेटल आणि आनंदसुद्धा 3 पदरी तुम्हाला पाहायला भेटल. किती अद्भुत आहे बघा. पहिलं म्हणजे काय? परमेश्वराच्या ठाई आनंद उत्सव करा. केवळ देवाच्या देणग्यांमध्ये नाही, तर देवामध्ये आनंद करणं. आणि जे जॉन ओवेन ते अशा प्रकारे म्हणतात की खरा आनंद जो आहे तेव्हा सुरू होतो जेव्हा आपला आत्मा देवाच्या व्यक्तिमत्वावर आणि वचनावर विसंबतो. दुसरं काय? आपण सरळ नीतिमानांनो म्हटलेलं आहे, आपण नीतिमान ठरवण्यात आलेलो आहोत. हा एक आनंदाची गोष्ट आहे. आपण ख्रिस्तामध्ये नीतिमान गणले गेलो आहोत याचा आनंद आहे. आणि देवाचे एक सेवक म्हणतात की ख्रिस्ताचं नीतिमत्व म्हणजे त्या मधाने भरलेल्या पोळ्याप्रमाणे आहे. ज्या मधावरून विश्वास आपला आनंद नेहमी मिळवतो, जसं त्या पोळ्यातून ते मध असं पाझरतं ना, तो प्रत्येक थेंब आपल्याला आनंद देणारा असतो. तशाच प्रकारे हे आहे. आणि शेवटी सरळ मनाचे जन हो, तुम्ही सर्व आनंदाचा काय करा? गजर करा. शुद्ध अंतःकरणातून ओसंडून वाहणारी देवाची उपासना. ख्रिस्ताच्या रक्ताने धुतलेलं हृदय कधीच गप्प राहत नाही, ते नेहमी आनंदोत्सव करणारा आहे. मग याही पलीकडे नैराश्य, चिंता आणि भीती यावर विजय मिळवण्यासाठी देवाने कोणती कृपेची साधनं दिलेली आहेत? शेवटचा भाग आहे, त्याकडे आपण जाऊ. पहिली गोष्ट, स्वतःला सुवार्ता सांगा. ज्यावेळी मी या प्रसंगातून जातो त्यावेळेस मी स्वतःला काय करायला पाहिजे? स्वतःला सुवार्ता सांगा. ख्रिस्ताने केलेलं परिपूर्ण कार्यावर स्वतःला विसंबून द्या. दावीद तेच करत आहे. तो म्हणतो, ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. दुसरी गोष्ट, देवाने केलेल्या क्षमेची खात्री समजून घ्या. वचन 5 मध्ये तो म्हणतो की मी तुझ्याजवळ आलो, मी माझे पाप कबूल केले, तू मला क्षमा केलीस. तिसरं, प्रार्थना करा, देवाच्या हाती पडा. प्रत्येक भक्ताने प्रार्थना करावी, नाही का? मग किती जलांचा महापूर आला, किती लोंढा आला, तरी आपण त्याला घाबरणार नाही. देवाच्या वचनात राहा, देवाच्या वचनामध्ये वाढा, कारण ते अंतिम अधिकार आहे. मंडळीच्या सहभागितेमध्ये नेहमी असा, कारण ही सहभागिता तुम्हाला देवाच्या वचनामध्ये भरपूरने राहील.
तुम्हाला तिथं ज्ञानात वाढण्यासाठी, शिकवण देण्यासाठी, बोध करण्यासाठी हे कारणीभूत ठरेल, देवाचं गौरव करण्यासाठी. आणि हे तुम्हाला नेहमी नेहमी तो आनंद देणार आहे. त्या गौरवी आशेकडे पहा, जिथं एक दिवस आम्ही यातून सर्व काळासाठी सुटणार आहोत आणि सार्वकालिक आनंद घेणार आहोत, जिथं दुःख नाही, क्लेश नाही, वेदना नाही, जिथं तुमचे अश्रू तो पुसून टाकणार आहे. किती अद्भुत आहे, किती अद्भुत आहे. तोपर्यंत देवाने ही संधी दिलेली आहे आपल्याला. इथं आपण नीतिमान ठरवण्यात आलेलो आहोत, परंतु या गौरवी करण्यासाठी अवकाश आहे. हा जो मधला काळ आहे, इथं तुम्हाला पडणं, झडणं, उठणं, बसणं चालू आहे, पण इथं ख्रिस्ताची सुवार्ता तुम्हाला उचलून धरते. इथं हे जे प्रगतशील पवित्रीकरण आहे, ते वेगवेगळे प्रसंग आपल्या जीवनामध्ये आणतो, त्याद्वारे तो आपल्याला ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये घडवत आहे. आणि पहा, एक दिवस असा येईल की जिथं तो आपल्याला ख्रिस्तासारखं करेल. याचा अर्थ मी ख्रिस्ताच्या बरोबरी होईल असं नाही, परंतु पवित्र. तिथं कोणताही दुःख, क्लेश, नैराश्य आणि त्रास नसणार आहे. किती महान हा आपला देव आहे, किती गौरवी हा प्रभू आहे. शेवटी जात असताना एक उदाहरण तुम्हाला सांगतो आणि मग मी इथं थांबतो. आणि ते उदाहरण चार्ल्स स्पर्जनचं. चार्ल्स स्पर्जन माहिती आहे सगळ्यांना? कोणी कोणी ऐकलं बरं नाव? चार्ल्स स्पर्जन एक देवाचे सेवक होऊन गेले. इतके अद्भुत त्यांना उपदेशाचं काय म्हटलेलं आहे? राजकुमार म्हटलेलं आहे. ओके. आणि त्यांचं जीवन असं होतं की पूर्ण नैराश्याने भरलेलं होतं. आणि विशेष करून एक घटना आहे ज्याच्यानंतर त्यांचं नैराश्याचं जीवन सुरू झालं. एक घटना म्हणजे काय, ते एका हॉलमध्ये उपदेश करत होते आणि जवळजवळ 10,000 लोक त्या ठिकाणी होते. आणि त्या ठिकाणी एक मोठी एक खोटी घोषणा झाली, आग लागली म्हणून. आणि मग काय झालं की त्या ठिकाणी लोक पळायला लागले. तो हॉल छोटा होता, पण 10,000 लोक तिथं बसलेले होते. आणि पळायला लागल्यानंतर चेंगराचेंगरी झाली, त्यामध्ये जवळजवळ 7 लोक मेले, बरेच लोक जखमी झाले. आणि ज्यावेळेस हे गोष्ट त्यांनी पाहिली, त्यावेळेस ते फार भयंकर अशा निराशेमध्ये गेलेले आहेत. आणि मग त्या स्वतः अपराधीपणाच्या त्या विचाराने ते स्वतःला त्यांनी गुंतवून घेतलं आणि ते नैराश्यात गेले भयंकर. त्याच्यानंतर नैराश्यात गेल्यानंतर ते पुन्हा ख्रिस्ताच्या सुवार्तेकडे आले, आपल्याला पाहायला भेटतात. त्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये ते नैराश्य सुरू झालं तर अगदी शेवटपर्यंत. नंतर काय झालं, वैयक्तिक हानी म्हणजे काय, मित्र किंवा त्यांचे जे आप्तजन त्यांच्या जाण्यामुळं वेळोवेळी त्यांच्यावर ते नैराश्य आलेलं आहे. एक कारण नव्हतं, ते एक कारण झालं, त्याच्यानंतर लगेच पुढचं कारण आलं नैराश्याचं, जवळचा मित्र गेलाय, जवळचे लोक गेलेले आहेत. त्याच्यानंतर आणखी पुढचं कारण होतं त्यांच्या जीवनामध्ये, त्यांना मूत्रपिंडाचा आजार होता, शरीरावर सूज येणं, वेदना, भयंकर त्रास, झोपा नाही रात्रभर. एवढंच नाही तर हजारो लोकांना उपदेश करणं, पुष्कळ पुस्तकं लिहिणं, संपादन करणं नाही का, आणि बायबल स्कूलला जाऊन शिकवण देणं, अनेक हजारो लोकांना सल्ला देणं, यामुळे ते थकून जायचे. आणि त्या थकव्यामुळे सुद्धा ते निराश व्हायचे. आणि याच्याही पलीकडे आपल्याला पाहायला भेटतं की इतके प्रसिद्ध ते झाले होते की लोक टीका करायला लागले, त्यामुळं पण ते नैराश्यात जायचे. मग एवढंच नाही तर ते इथपर्यंत म्हणायला लागले की अरे, मी तर फक्त निराशेने भरलेला माणूस आहे, माझा स्वभावच, मी उदास वृत्तीचा आहे. तुम्हाला माहिती आहे का त्यांनी काय उपाय केला यामध्ये, या स्थितीमध्ये? त्यांनी देवाच्या सार्वभौमत्वाकडे पाहिलं. त्या स्थितीमध्ये म्हणायचे की देवाच्या योजना ज्ञानी आहेत, चांगल्या आहेत आणि सार्वकालिक आहेत. आणि त्यांनी नेहमी याची आठवण स्वतःला करून दिली. त्यानंतर ज्यावेळेस ते निराशेमध्ये जायचे, स्तोत्र 42, 43 आणि 130 ते वाचायचे आणि प्रार्थना करायचे. त्यानंतर ते काय करायचे, स्वतःला एका निवांत ठिकाणी घेऊन जायचे जिथं त्यांना आराम मिळेल. त्यानंतर ते काय करायचे, जास्तीत जास्त ख्रिस्ताचं जे कार्य आहे परिपूर्ण, त्यावर मनन करायचे. मंडळीच्या सहवासात लोकांमध्ये वेळ घालवणं, लोकांचे कष्ट दुःख उचलणं, त्यासाठी ते झटायला लागले. आणि मग ते इतरांची सेवा करायला लागले. अशा प्रकारे त्यांनी हे नैराश्य जे आहे ते हाताळलेलं आहे. तशाच प्रकारे तरुण भावा बहिणींनो, तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या गोष्टी, तुमच्या जीवनामध्ये येणारं दुःख, नैराश्य, चिंता, भीती कोणत्या प्रकारची असेल मला माहीत नाही, परंतु त्यावर उपाय काय आहे? ख्रिस्ताच्या सुवार्तेकडे.
देवाचं परिपूर्ण कार्य समजून घ्या. एकटेपणात जाण्यापेक्षा मंडळीच्या सहभागितेत राहा. अशा देवभिरू लोकांच्या संगतीत राहा जे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. स्वतःला एकटं करू नका, स्वतःला तोडू नका, कारण प्रभू महान आहे. जरी त्याचा हात भारी वाटला तरी तो प्रेमळ हात आहे, हे पण लक्षात घ्या, जो तुम्हाला आवरून धरतो. आपल्या शरीराची आणि आत्म्याची काळजी घ्या. मानसिक त्रासाकडे ओढले जाऊ नका. विश्रांती घ्या चांगली, योग्य आहार करा, योग्य व्यायाम करा. आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही नेहमी ज्यावेळेस विविध प्रसंगाला तोंड देतो त्यावेळी प्रभू आम्ही पडतो, थकतो, आम्ही विसरून जातो की प्रभू आम्ही काय करायला पाहिजे, कारण आम्ही अशक्त दुर्बळ असे आहोत. परंतु देवबापा, आज पुन्हा एक वार तुझ्या वचनाने तो आम्हाला भरलंस आणि याची आठवण करून तू दिलेली आहेस की प्रभू आम्हाला ख्रिस्तच पुरेसा आहे, कारण तो आमची भाकर, तो आमचं पाणी आहे. तो आमच्या प्रत्येक परिस्थितीवर पुरेसा आहे, कारण तो आमचं सहानुभूती दाखवणारा महायाजक आहे. प्रभू, आम्ही नैराश्यातून जातो होय, परंतु आमच्या अगोदर आमचा प्रभू गेलेला आहे. आमच्यापेक्षा भयंकर नैराश्यातून तो गेलेला आहे. भीती, दडपण आणि चिंता यामधून आम्ही जाणतो, परंतु प्रभू आमचा सहानुभूती दाखवणारा याजक, त्याने सर्वांवर विजय मिळवलेला आहे. प्रभू, आम्हाला सहाय्य कर आमच्या प्रभूवर विसमोर राहण्यासाठी. प्रभू येशूच्या प्रेमळ गोड नावामध्ये प्रार्थना मागतो, म्हणतो ऐक. थँक्यू फार सुंदर रीतीने तुम्ही Praise God. देव बापाला आपण धन्यवाद देऊ की या सुंदर वेळेमध्ये